स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते, ती म्हणजे भांडवल कसं तयार करायचं, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर लोक कसे गोळा करायचे, आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, या सगळ्याची भीती लोकांच्या मनात असते. आणि आज याच सगळ्यावर बोलण्यासाठी ज्यांचे स्वतःचे सुद्धा 1-2 व्यवसाय आहेत, जे स्वतः बिझनेसमॅन आहेत आणि सोबतच जे रायटर सुद्धा आहेत, असे आपल्यासोबत समीरन अरगडे सर आहेत, ज्यांचं 9 प्रिन्सिपल टू बिकम हायली इफेक्टिव्ह पर्सन हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं लेखन त्यांनी स्वतः केलंय आणि सोबतच क्रांती पब्लिकेशन म्हणून सुद्धा त्यांची पुस्तकांची संस्था आहे. नमस्कार सर, नमस्कार. तुमचं स्वागत. सर्वात आधी मला हे विचारायचंय की लेखन या लेखनाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आलात? ऍक्च्युली माझा जो जन्म झाला तो एका शिक्षकाच्या कुटुंबामध्ये झाला. हं, म्हणजे माझे आई वडील जरी शेतकरी असले तरी माझे आजोबा जे होते आईचे वडील हं. त्यांनी मला एज्युकेशनसाठी त्यांच्याकडे ठेवलं होतं, कारण त्यांच्या घरामध्ये लहान मुलगा नव्हता म्हणून कोणीतरी एक असलं पाहिजे म्हणून. आणि बरोबर. ते शिक्षक होते आणि पुस्तकं भरपूर असायचे. लहानपणीच गदिमा असतील, कुसुमाग्रज असतील, आनंद यादव असतील, शिवाजी सावंत असतील, मग छावा, ययाती, अमृतवेल हे लहानपणीच वाचून झालं. त्यामुळे थोडीशी वाचनाची आवड होती. त्यानंतर जसं वय वाढत गेलं, त्याच्यानंतर मी व्यवसायात आल्यानंतर बाकी जे पुस्तकं आहेत ते हं. वाचायचं बंद करून बिझनेस रिलेटेड, पर्सनल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड, मार्केटिंगच्या रिलेटेड पुस्तकं वाचायला सुरुवात केली. पण नंतर एक वेळ येतो, तुम्ही जास्त पुस्तकं वाचल्यानंतर पर्सनल डेव्हलपमेंटचे असतील, बिझनेसचे असतील किंवा कुठलेही, की तुम्हाला तोच-तोचपणा त्या पुस्तकांमध्ये जाणवतो. बरोबर. 10 पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही 11वं पुस्तक वाचायला गेल्यावर त्या 10 पुस्तकांचाच एक सारांश तुम्हाला आहे की काय, असं ते हं. पुस्तक वाटतं. आणि मग मी 2-3 वर्षापूर्वी आम्ही कोकणामध्ये फिरायला गेलो होतो. तिथे मोबाईलला रेंज नव्हती, काय नव्हतं. फक्त लॅपटॉप होता आणि मी होतो. मोबाईलला रेंज नव्हती. मग ते काही टाईमपाससाठी काही नव्हतं. मग ते जे मनात विचार यायला लागले, ते लिहायला सुरुवात केली. हं. मग कशा पद्धतीने लिहायचं काय, ते काही एवढं माहिती नव्हतं मला पुस्तकाचं. आणि मग लिहिता-लिहिता ते 1600 पानं झाले. मग ज्यावेळेस माझ्या मित्रांबरोबर डिस्कस केलं मी, की माझे जे लेक्चर्स असतात, एम-बी-ए कॉलेज असतील या इंजिनिअरिंग कॉलेज असतील, त्यासाठी पी-पी-टी बनवण्याच्या उद्देशाने मी ते नोट्स काढलेल्या होत्या. बरोबर. आणि मग ते करत असताना माझा एक मित्र बोलला, की "मग याच्यावर एक पुस्तक होऊ शकतं." मग त्याची शॉर्टलिस्ट करून एक 150-200 पानांचं एक पुस्तक आम्ही विकसित केलं. दिल्लीची कंपनी आहे. त्यांच्याबरोबर अटॅच केल्यानंतर आमचं त्यांच्या पब्लिकेशन थ्रू आपण पुस्तक रिलीज केलं मागच्या वर्षी जानेवारीमध्ये. हेच ते पुस्तक हो. 9 प्रिन्सिपल टू बिकम हायली इफेक्टिव्ह हो, हो. पर्सन. मग त्याच्यामध्ये जे सक्सेसफुल लोकं आहेत, मग बरोबर. तुमच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा जगभरात जे सक्सेसफुल लोकं आहेत, त्या सक्सेसफुल लोकांच्या 9 कोणत्या कॉमन गोष्टी आहेत, हं, हं. की प्रत्येक व्यक्तीमध्ये मग तुम्हाला प्राईम मिनिस्टरमध्ये पण त्या दिसणार, तुम्हाला एखाद्या सक्सेसफुल एंटरप्रेन्योरमध्ये पण ते दिसणार, सक्सेसफुल एखादा ॲक्टर असेल तर त्याच्यामध्ये पण ते गुण तुम्हाला दिसणार. मग हॅबिट असतील, गोल सेटिंग बरोबर. असेल, डिसिप्लिन्स असतील, ते कशा पद्धतीने गोल सेटिंग करतात, काय करतात. तर ते सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या सर्व गोष्टी, त्या 9 गोष्टी ज्या आहेत, त्या सर्व त्याच्यामध्ये आपण दिलेल्या आहेत. बरोबर. आणि हे क्रांती पब्लिकेशन हे तुम्ही कधी सुरू केलेलं? ॲक्चुअली आता पुस्तक मला माहिती नव्हतं पुस्तक लिहिताना काय अडचणी येतात, कशा अडचणी येतात, पब्लिश करताना किती हं, अडचणी हं, येतात. हं. तर बऱ्याच लोकांचं माझ्यासारखीच परिस्थिती असते, की पुस्तक लिहायचं असतं, पण सुचत नसतं हं, किंवा हं. पुस्तक लिहिलेलं आहे, पण पब्लिश कसं करायचं ते माहिती नसतं. काहींना कविता लिहिण्याचा छंद असतो, काहींना गद्यलेखन करण्याचा छंद असतो, काहींना बिझनेसचा. मी जसं नोट्स काढल्या तसे भरपूर नोट्स असतात, त्याचं हो. पुस्तक बनवायचं असतं. काही शिक्षक असतात, त्यांना त्यांचे पुस्तकं पब्लिश करायचे असतात. काही गणित तज्ञ असतात, मग त्यांना गणितावर काही भाष्य करायचं असतं, लिहायचं असतं. पण ते पब्लिश कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. मग हं, त्यांना हं. सुरुवातीपासून आम्ही गाईडन्स करतो. हं, मग हं. लेखन कसं करायचं, तर ते पब्लिश कसं करायचं, पब्लिश केल्यानंतर त्या पुस्तकाचं मार्केटिंग कसं करायचं, त्यातून रेव्हेन्यू जनरेट कसं करायचं, या सर्व बरोबर. गोष्टी आपण क्रांती पब्लिकेशन थ्रू शिकवतो. हे क्रांती पब्लिकेशनची सुरुवात कधी झालेली? हे माझं पुस्तक लॉन्च केल्यानंतर मेमध्येच माझं ॲक्चुअली क्रांती हे माझ्या छोट्या बहिणीचं नाव आहे. हं, हं. आणि मग 1 मेला तिचा बर्थडे असतो. मग 1 मेलाच आम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात केली. बरं. म्हणजे थोडक्यात तुम्ही लेखक पण आहात, डिजिटल मार्केटिंग कसं करायचं ते पण हो. तुमच्याकडून शिकता येईल आणि सोबतच
बिझनेस करताना काय नियम पाळले पाहिजेत आणि स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे बरोबर. सुद्धा तुमच्याकडून जाणून घेता हो, येईल. त्याच्यामुळे आता माझा पहिला प्रश्न तोच आहे, की स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल, तर असं म्हणतात, की आपल्याकडे भांडवल हे खूप गरजेचं आहे. बरोबर, भांडवल खूप लागतं. बरोबर. पण नाही, माझ्याकडे समजा आता 4 ते 5 लाखाचं भांडवल आहे. हो. तर त्या भांडवलामध्ये मी माझा व्यवसाय हा सुरू करू शकते का? व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसेच असले पाहिजे खिशामध्ये असं काही हं, नाही. एक चांगली आयडिया पाहिजे, परंतु व्यवसाय चालू करण्यासाठी पैसेच लागतात. आता माझं वय 32 आहे, वाटत जरी नसलं तरी. परंतु मी बऱ्याच व्यवसायांमध्ये चालू केल्यानंतर फेल्युअर झालेलं आहे माझं. माझी इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी होती ती. हं, तिच्यामध्ये बँकरप्ट झालो होतो. 10-15 लाख रुपयाचा लॉस झाला होता. चुकीचे पार्टनर मी निवडले होते. पार्टनरशिपमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या गेल्या होत्या आणि मग त्यातून काही एक्सपिरियन्स मला जे पर्सनल एक्सपिरियन्स आलेला आहे, हं, की व्यवसाय चालू करायचा असेल तर भांडवल स्वतःचं पाहिजे. तुम्ही इतरांच्या भांडवलावर डिपेंड राहण्यापेक्षा कारण तुमचा बिझनेस कसा चालणार आहे, काय चालणार आहे, काही सांगू शकत नाही. हं, म्हणजे हं, मी लहान छोटा होतो त्यावेळेस ती बुलेट गाडी होती जुनी. तिला हं. किक मारली की ती बॅक मारायची कधी-कधी. मग ते गुडघ्याला लागायचं हँडल. इतकी जोरात बरोबर. तसं बिझनेस सुद्धा किक मारतो. तुमचा बिझनेस कशा पद्धतीने चालेल, आज चांगला चालतोय, उद्या काय असेल आपण सांगू शकत नाही. शेवटी भविष्य आपण सांगू शकत नाही. परंतु आपण ज्यावेळेस व्यवसायात उतरतो, हं, तर आपले पैसे असतील लॉस झाला तरी आपल्याच जातात आणि जास्त आला तर आपल्याच येतात. परंतु व्यवसाय चालू करताना जे पैसे आपल्याला उभे करायचे असतात, जर तुमचे रनिंग कुठली तरी आयडिया असेल किंवा तुम्ही एखादा बिझनेस कॉपी केलेला असेल, तुम्हाला 100% खात्री असेल, की ह्या बिझनेस चालू केल्यानंतर मला सक्सेस भेटणार आहे. तर तुम्ही इतरांकडून, नातेवाईकांकडून, बँकेकडनं लोन घ्यायला काही हरकत नाही. परंतु सुरुवात करताना स्वतःचाच बिझनेस केला पाहिजे. म्हणजे ते आपले अमन चोप्रा जे आहेत हं, शार्क टँकवाले, तर त्यांनी सांगितलं होतं, की ते जॉब करायला गेले होते कुठेतरी. हं, हं, म्हणजे हं. ज्यांची बोट नावाची एवढी मोठी कंपनी आहे आज. त्यांनी स्वतः 1-2 वर्ष जॉब केला. बिझनेस त्यांचा डबघायला गेल्यानंतर. ते पैसे साचवले आणि मग परत बोट नावाची कंपनी चालू केली. आज ती जगभरात एवढा मोठा ब्रँड बनवला त्यांनी. तर म्हणजे थोडक्यात बिझनेस सुरू करताना जी आपली सेव्हिंग असेल ती पहिल्यांदा वापरा. जर हो. तुम्ही फर्म असाल, की बिझनेस हा तुमचा आणि तुमचं चांगलाच आयुष्य चालणार. 1 वर्षभर तरी तुम्ही सस्टेन करू शकला पाहिजे. हं, हं. मग तुमचं कुटुंब असतं, मुलांची फी असेल किंवा बॅचलर असाल तर आई-वडिलांचा खर्च असतो. आपला स्वतःचा वैयक्तिक खर्च असतो. पुण्यासारख्या शहरामध्ये एकट्याला राहायचं म्हटलं तरी कमीत कमी हं. ₹15,000 खर्च येतो. हो. खाऊन, पिऊन, राहून. मग त्या गोष्टींचं प्रॉपर प्लॅनिंग करून आपण त्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे. कारण व्यवसाय हा काय करणं म्हणजे हा काय असं टाईमपासमध्ये नाही करू हो. शकत किंवा जॉब करतोय, मग जॉबवर केलं तर केलं, काम नाही केलं तर नाही केलं. तुम्हाला व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्हाला कामच करावं लागतं. तुम्ही जर काम नाही केलं तर तुमचे रिझल्ट पूर्णपणे निगेटिव्ह येतात आणि काम जर प्रॉपरली करायचं असेल, रिझल्ट जर चांगला आणायचा असेल, तर तुम्हाला बिझनेस करताना दररोज काम करणं आहे. बिझनेसमध्ये हर्डल्स येतात, ऑब्स्टॅकल्स येतात, स्ट्रगल येतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही बिझनेसमध्ये आलं पाहिजे. बरोबर. अनेकदा असं होतं, की बिझनेस सुरू केल्यावर 5-6 महिने फेल्युअर हो, येतो लोकांना. नाही चालत बिझनेस काहींचा. पण मग बरोबर. लगेच 5 महिन्यात तो बिझनेस बंद करायचा आणि म्हणजे बॅकफूटला यायचं. हे बरोबर. कितपत योग्य आहे म्हणजे? नाही आणि कुठला पण बिझनेस डेव्हलप व्हायला तरी जेमतेम किती दिवस लागतात? आणि आपण ओळखायचं कसं, की हां, आता आपण पुढे गेलं पाहिजे किंवा नाही बाबा आपला बिझनेस नाही चालत आहे. आपण थोडंसं आता थांबायला पाहिजे. एकदम बरोबर प्रश्न आहे. कारण ही सगळ्यात मोठी अडचण जी आहे मुलांची किंवा व्यवसाय 99% व्यवसाय सुरुवातीच्या 6 ते 1 वर्षामध्ये बंद पडतात. हं, जर तुम्हाला बिझनेस सक्सेसफुल करायचा असेल तर ह्युमन सायकॉलॉजीच्या याच्यानुसार कुठलाही बिझनेस तुम्ही कंटिन्युअसली दररोज 3 वर्ष करायला पाहिजे. 999 दिवस तुम्हाला डेली काम करायला पाहिजे. मग कुठलं जगातलं किती अवघड काम जरी असलं तरी ते 999 दिवस कन्सिस्टंटली जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटतं. बिझनेसच्या 3-4 फेजेस आहेत. हं. तुमची पहिली बिझनेसचा पहिला असतो स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, दुसरा असतो स्ट्रगल फॉर स्टॅबिलिटी आणि तिसरं बरोबर. येतं सिग्निफिकन्स. तुमचं स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल मग मी अगोदरच जे सांगितलं तुम्हाला, की तुमची मानसिक तयारी तयारी किती? तुमच्याकडे फायनान्शियल बॅकअप कसं आहे? तुम्हाला हं. सस्टेन करू शकता का? बिझनेस जर मागे-पुढे व्हायला लागला, तर आपल्याला आपल्या कुटुंबावरती पण तो परिणाम होतो. त्याच्यानंतर आपल्या करिअरवर त्याचा परिणाम होतो. मग ते न होण्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची बॅकिंग असली पाहिजे पैशांची. हं, मग हं. तुम्हाला सपोर्ट असो नसो, ज्याला बिझनेसच करायचा आहे तो सक्सेसफुली बिझनेस रन करतो. बरोबर. आणि बिझनेस करायचं म्हटल्यावर समजा एखाद्याच्या घरची नाही परिस्थिती किंवा हो. त्याच्याकडे तेवढे सेव्हिंग नाहीये. सरकारी योजनांचा असा आपल्याला फायदा होतो का बिझनेस सरकारी करण्यासाठी? योजना, लोन वगैरे हे फक्त पेपरमध्ये वाचण्यासाठी आणि YouTubeवर व्हिडिओ पाहण्यासाठी असतात, सुरुवात करायची असेल तर.
तुम्हाला जर बिझनेस पाहिजे असेल, आता मुद्रा योजना आहे, सगळ्या हं, गोष्टी, मग हं. त्याला खूप कागदपत्र लागतात. ओके. ते सहजासहजी म्हणजे ज्याला खरंच गरज आहे त्याला ते भेटत नाही. हं, हं, हं. अशा योजना आहेत की ज्याला खरंच गरजवंत आहे, त्याची आर्थिक परिस्थिती नाही किंवा त्याच्याकडे काहीच नाही सध्या. त्याच्याकडे घर नाही, जमीन नाही, जुमला नाही, घरची परिस्थिती पण चांगली नाही. त्याला त्या योजनांचा फायदा घेता येत नाही. बरोबर. आणि भरपूर लोक मग बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज काढतात. हं, हं. काही-काहींनी बाबा कर्ज काढलं तर त्यांचं ते फिटतं. का तर बरोबर. बिझनेस त्यांचा चालतो. आता असे भरपूर बिझनेस आहेत. चंदू सराफच हो. घ्या. कधीपासून सुरू आहेत, आज तागायत सुरू आहेत. बरोबर, किंवा मग चितळेंचा असेल. बरोबर, कन्सिस्टन्सी तुम्ही म्हटलात तो एक आहेच बरोबर. मुद्दा. पण काही लोक कर्ज काढतात आणि मग ते परत फेडू शकत नाहीत. अशा लोकांना तुम्हाला काय सांगायचंय, की कर्ज काढून बिझनेस केला पाहिजे का? बिझनेस करण्यासाठी कर्ज हे आवश्यक आहे. हं. तुम्ही कर्ज न घेता जर बिझनेस करायला गेलात तर मग तुम्ही बिझनेस करू शकत नाही. हं, हं. मग आता तुम्ही जर सक्सेसफुल उदाहरणं जर बघितले असतील तर इतक्या उद्योगपतींचे तितके कर्ज माफ झाले. ह्या हो. उद्योजकाने तितकं कर्ज घेतलं. अदानींचं कर्ज काहीतरी $1 बिलियन मध्ये कर्ज आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बिझनेस करण्यासाठी हे कर्ज लागतं. पण ते हं. कर्ज कशासाठी तुम्ही घेताय? हं, हं, तुम्ही हं. स्ट्रगल सर्व्हाइव्ह करण्यासाठी घेताय. तुम्ही बिझनेस एक्सप्लोर करण्यासाठी कर्ज घेताय, की तुम्हाला स्वतःला बिझनेसच्या नावाखाली तुम्ही स्वतःचे मौज-मजेसाठी कर्ज घेताय. ते सर्वात हं. महत्त्वाचं आहे. बरेच तरुण हौशी उद्योजक काय करतात, कर्ज वगैरे व्यवसाय वगैरे चाललेला असतो. कर्ज वगैरे काढतात आणि ते स्वतःचे मग कपडे घे, गाडी घे, हं, iPhone घे. हं, हं. अशा पद्धतीने गर्लफ्रेंड बरोबर बरोबर. फिरायला जा. मग याच्यामध्ये खर्च होतो आणि मग जिथं ते पैसे जायला पाहिजे होते, हं, हं. मार्केटिंग असेल, तुमचे प्रॉडक्ट असेल, तुमचं R&D असेल, तिथं कर्ज पैसे गेले तर काही हरकत नाही. बरोबर. परंतु तुम्ही पर्सनल यूजसाठी वापरलं तर काय हरकत नसते. काही व्यवसाय असे असतात की ते कर्जाशिवाय चालूच होऊ शकत नाही. जसं तुम्हाला खरंय. पेट्रोल पंप टाकायचा असेल, हो, एखादं मोठं हो. हॉटेल टाकायचं असेल किंवा आमच्या ग्रामीण भागामध्ये आता सध्या पोल्ट्री फार्म वगैरे टाकतात. हं, हं. ते पण व्यवसाय आहेत. मग ते कर्ज घेऊन सुरू केले तर ते शाश्वत इन्कम आहे त्याच्यामध्ये. पेट्रोल पंप टाकल्यावर असं नाही होणार की आपल्याकडे गाड्या येणार हो, नाहीत. तर हो. दररोज येणार आहे. हॉटेल टाकायचं असेल तर फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं आहे की तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही हॉटेल टाकलं पाहिजे आणि हे करू शकता. कारण हॉटेल सुरू करणं एकदम सोपी हं, गोष्ट आहे. हं, परंतु हं. चालवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. स्टाफ सांभाळणं, टेस्ट सांभाळणं, 10, 12, 15 व्हेंडर्स असतात त्यांना सांभाळणं. मग मोठं हॉटेल सुरू करण्याऐवजी जर छोट्यातून सुरुवात केली तर बघा तुम्हीच आता जे मोठे-मोठे रेस्टॉरंटचे ओनर आहेत किंवा जे मोठ्या-मोठ्या विठ्ठल कामतांचं हं, उदाहरण जर हं. घेतलं तर. छोट्या रेस्टॉरंटपासून त्यांनी चालू केली होती. आज किती मोठी कंपनी हो, विट्स त्यांचे हो. 5 स्टार आहेत. त्याच्यानंतर विठ्ठल कामाचे कितीतरी आउटलेट्स आहेत. आपलं पुण्यामध्ये जोशी वडेवाले आहेत, त्यांची हं, मोठी हं. सक्सेसफुल स्टोरी आहे. ते नवरा-बायकोंनी सुरुवातीला त्यांना स्वतःकडे खाण्यासाठी पैसे नव्हते. ज्यावेळेस लग्न केलं तेव्हा. परंतु आज ते ते कितीतरी लोकांना खाऊ घालतात. मग सुरुवात छोट्यापासून केली तर ते एक्सप्लोर करता येते. बरोबर. म्हणजे त्याचं थोडक्यात नॉलेज येतं बिझनेसचं. हां, म्हणजे थोडक्यात बिझनेस तुम्हाला करायचा असेल, तुम्हाला बॅक सपोर्ट तुमचा स्वतःचं सेव्हिंग असेल तरी चालेल. जरी नसेल तरी कर्ज बरोबर, काढून तुम्ही बिझनेस केला तरी चालेल. फक्त एवढंच की ते कर्ज योग्य मार्गी बरोबर. तुमचं लागलं पाहिजे. म्हणजे कर्ज काढून तुमचा बिझनेस एकतर एक्सप्लोर तरी झाला पाहिजे किंवा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या एकदाच्या मिटल्या तरी एकदम पाहिजेत. बरोबर. एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी हं. मार्केट रिसर्च हा किती महत्त्वाचा असतो आणि मार्केट रिसर्च हा अ, म्हणजे समजा मला बिझनेस एखादा सुरू करायचा आहे, तर हो. मी स्वतः मार्केट रिसर्च हा केला पाहिजे, की बाबा अशा काही कंपन्या आहेत, की जे हं. आपल्याला मदत करतात मार्केट रिसर्च करण्यासाठी आणि ते आपल्याला सजेशन्स देऊ शकतात. एक तुम्हाला जर बिझनेसचं नॉलेज असेल, प्रॉपर एज्युकेशन झालेलं असेल तुमचं बिझनेसमध्ये. आता मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअर जरी हं. असलो, तरी माझं बिझनेसमध्येच मी जास्त अभ्यास केलेला आहे. हं, त्याच्यामुळे मला हं. मार्केट रिसर्च कसं करायचं, प्रॉडक्ट रिसर्च कसं करायचं, ह्युमन मेंटॅलिटी कशी असते, हं. कस्टमर पर्सोना कसा असतो, बायिंग बिहेवियर कसं असतं, हे मला हं. हे सर्व गोष्टी माहिती आहेत. तर त्या करून देणाऱ्या कंपनीज पण असतात. पण कंपनीपेक्षा जर उद्योजक स्वतःच त्या गोष्टी करू शकत असला, तर ते हं, कधीही हं. बेटर आहे. आणि बरोबर. मार्केट रिसर्च आता तुम्हाला जे उदाहरणं दिलं मी, हॉटेल टाकायचं असेल किंवा हं, हं. पोल्ट्री फार्म टाकायचं असेल की पेट्रोल पंप टाकायचा, त्याला काही मार्केट रिसर्चची गरज नसते. असे भरपूर व्यवसाय तुम्हाला किराणा दुकान टाकायचं असेल किंवा सुपर शॉपी टाकायची हं, असेल हं. किंवा मोबाईल शॉपी टाकायची, त्यासाठी मार्केट रिसर्च करण्याची गरज नसते. परंतु तुम्हाला एंटरप्रेन्योरियल काही गोष्टी करायच्या असतील, काही टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये करायच्या असतील किंवा नॅशनल किंवा ग्लोबल लेव्हलला कुठली हं, कंपनी हं. सुरू करायची असेल, चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर मात्र तुम्हाला मार्केट रिसर्च, कस्टमर रिसर्च हा मस्ट आहे. बरोबर. कारण ते नाही केलं तर तुम्हाला तुमची मार्केट साईज कळणार नाही. मार्केट साईज कळली नाही तर तुम्हाला तुमचे बिझनेसचं पोटेन्शियल कळणार नाही आणि तुम्हाला बिझनेसचं पोटेन्शियलच जर माहिती नसेल, मार्केटमध्ये किती पोटेन्शियल आहे आपल्या प्रॉडक्टनुसार, तर मग तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. तरी मला असं वाटतं. बेसिकली मार्केट रिसर्च करताना हं. कुठले मुद्दे पहिल्यांदा म्हणजे
लक्षात घेतले जातात. पहिले तर आपल्या प्रॉडक्टची मार्केट साईज किती आहे, हम्म. आपले पोटेन्शियल कस्टमर कोणते आहेत, आपले आयडियल ड्रीम कस्टमर कोणते आहेत, त्यांचं टार्गेटिंग, आपला टार्गेटेड ऑडियन्स कुठला आहे, टार्गेटेड ऑडियन्सनुसार मग त्यांचं बाईंग बिहेवियर कसं आहे, मग त्यांचे डेमोग्राफिक्स असतील, सायकोग्राफिक्स असतील, त्यांची सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये, ओके. कस्टमर रिसर्चमध्ये. आणि मग ज्यावेळेस आपण प्रॉडक्ट लॉन्च करतो किंवा कुठले पण प्रॉडक्ट लॉन्च करतो, तुम्ही स्टीव्ह जॉबचं जर प्रॉडक्ट लॉन्चिंग बघितलं असेल तर त्याने ज्यावेळेस आयपॉड आणलं होतं छोटंसं, एक 15 वर्षापूर्वी, फोन पण होता, आयपॅड पण होतं, आयपॉड फक्त गाणे ऐकण्यासाठीचं डिव्हाइस आणलं होतं. तर त्यांनी मार्केटिंग त्याची अशी केली होती लॉन्चिंगच्या वेळेस, तर जीन्सच्या पॅन्टला इथे खिसा असतो, ते जुन्या काळामध्ये ते वॉच ठेवण्यासाठी ते वापरलं जायचं. परंतु त्याने ते ऑडिटोरियम मध्ये विचारलं की हा खिसा कशासाठी तुम्हाला माहिती का, तर लोकांनी सांगितलं वॉच ठेवण्यासाठी. नाही म्हणे. मग त्यांनी त्यातून ते आयपॉड काढलं आणि सांगितलं हे आयपॉड ठेवण्यासाठी अगोदरपासून बनवलेलं आहे, मी आता लॉन्च केलंय. मग तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करता. स्टीव्ह जॉब्स हा मार्केटिंगचा बादशाह होता, म्हणून त्याने ती एवढी मोठी कंपनी केली. म्हणजे त्याला ज्यावेळेस आयफोन कंपनीमधनं काढून जेव्हा टाकलं होतं, ती कंपनी डब घ्यायला गेली होती, परत त्यालाच आणायला लागलं ती कंपनी उभी करण्यासाठी, कारण त्याच्यासारखी मार्केटिंग दुसरं कोणीच करू शकत नाही फोनच्या बाबतीमध्ये. आणि ग्राहकांचा जर विश्वास संपादन करायचा असेल तर तुमच्याकडं कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे? स्किल पेक्षा सगळ्यात महत्वाचं ट्रस्ट, तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी. तुमच्यावर ट्रस्ट कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही व्यावहारिक असता, तुमची कटिबद्धता असते कस्टमरसाठी. मग तुम्ही अमेझॉनचं जर उदाहरण घेतलं तर अमेझॉन सगळ्यात जास्त काळजी कोणाची घेत असेल तर ते एंड युजर जो आहे त्या प्रॉडक्टचा, त्याची सगळ्यात जास्त काळजी घेतो. बरोबर. त्याचे भरपूर सेलर्स, आता हजारो लाखो सेलर्स आहेत, पण ते सेलरचं अकाउंट कधीही सस्पेंड अमेझॉन करतं. तुम्ही जर अमेझॉनचा सेलर असाल किंवा कोणी बघणाऱ्यापैकी कोणाचं जर अकाउंट असेल तर ते सस्पेंड होतं, त्याला रिस्ट्रिक्शन लावतात. म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जो माझा एंड युजर आहे त्याच्यापर्यंत प्रॉडक्ट चांगल्यात चांगलं प्रॉडक्ट गेलं पाहिजे, कुठली प्रकारची फसवणूक होतं. आणि भरपूर वेळा कसं होतं बघा आता की बिझनेस सुरू केलाय, तो मंथली चालतोय पण चांगला, बरोबर, पण नवीन माल आणण्यासाठी पैसे नाहीयेत. हो. अशा वेळी मग तरुणांनी काय केलं पाहिजे? कारण त्यांचा बिझनेस चालू चांगला असतो, पण जो काही बाबा सगळा खर्च असेल, गाळ्याचा खर्च असेल किंवा आणखी कुठला, तो सगळा खर्च बाजूला सारून त्याच्याकडे नवीन माल आणण्यासाठी तेवढा पैसा उरत नाही. अशा वेळी मग त्या तरुणांनी काय केलं पाहिजे? त्यासाठी आता साधे दुकानदार जे लोक करतात, की त्यांचे ते पतसंस्थेमध्ये, पतपेढीमध्ये त्यांचे ते डेली लावलेले असते, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, ते त्यांच्या व्यवसायाच्या याच्यानुसार. म्हणजे एखाद्या दिवशी धंदा कमी झाला तर कोणी 100 रुपये देतं, जास्त झाला तर 1000 रुपये देतात. ती सर्वात चांगली गोष्ट आहे, म्हणजे ती सेव्हिंग होऊन जाते. आता जे दुकानदारी करतात किंवा दुकान ज्यांचं आहे, मग हॉटेल असेल, रेस्टॉरंट असतील, किराणा दुकानदार असतील, आपले सलून्सवाले असतील, मग ते तशा पद्धतीने करतात, ते सगळ्यात बेस्ट वे. थोडक्यात डेली सेव्हिंग थोडंसं तुम्ही केलं तर डेली सेव्हिंग असली पाहिजे, म्हणजे तुमच्या रेकरिंग रेव्हेन्यू मॉडेलला कधी इफेक्ट नाही होत. बरोबर. आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी सध्याच्या घडीला तर डिजिटल मार्केटिंग मस्ट आहे. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? कारण अजून पण काही लोक असे आहेत की जे म्हणतात की नाही, आम्हाला डिजिटल मार्केटिंगची काही गरज नाही किंवा सोशल मीडियावर नाही केलं तरी चालेल, आमचा डोअर टू डोअरच कम्युनिकेशन चांगलं आहे. बरोबर. अशांना तुम्हाला काय सांगायचंय? डिजिटल मार्केटिंग जर असं कोणी म्हणत असेल की डिजिटल मार्केटिंगची गरज नाही, मग मुकेश अंबानी तर हुशार माणूस आहे ना, त्यांना काहीतरी थोडीफार आहे ना म्हणून बिझनेस करतात, ते डिजिटल मार्केटिंग करतात. डोनाल्ड ट्रम्प इतका अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, तुम्ही ट्रम्पचे जेवढे पण व्यवसाय आहेत, मग रेस्टॉरंट असतील, रिअल इस्टेट असतील, ते डिजिटल मार्केटिंग करतात. गौतम अदानींची डिजिटल मार्केटिंगचे ऍड चालतात. तुम्ही ज्या पद्धतीचे मोबाईल वापरता त्या सगळ्या कंपनीज डिजिटल मार्केटिंग करतात. मग ते जर डिजिटल मार्केटिंग करत असतील तर मग आपण तर फार छोटे माणसं आहे, आपण तर खूप केलं पाहिजे. पण म्हणजे सध्याच्या घडीला लोकांची अशी स्थिती आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त पैसा घालवण्याचं एक साधन झालंय, की त्याच्यावर घालवलेला पैसा हा फक्त वेस्ट म्हणून जातोय. ती कन्सेप्ट त्यांची बदलायची असेल तर तुम्हाला काय सांगायचंय त्यांना? नाही, त्यासाठी भरपूर ऍड आहेत. आता सगळ्यात डिजिटल मार्केटिंग मधनं जर परफॉर्मन्स मार्केटिंग कोणी करत असेल, म्हणजे पेड ऍडव्हर्टायझिंग कोणी करत असेल, म्हणजे गुगल असो, फेसबुक किंवा मेटा ऍड असो किंवा कुठलं पण असो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट नॉलेज माहिती असलं पाहिजे. मग मी मार्केट रिसर्च तुम्हाला जे सांगितलं, त्याच्यामध्ये कस्टमर रिसर्च म्हणजे तुमचे डेमोग्राफिक्स काय, तुमचे कस्टमरचे सायकोग्राफिक्स काय, तुमचा आयडियल ड्रीम कस्टमर एक्झॅक्टली कोण आहे, त्याला तुम्ही जर टार्गेट केलं तर तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट भेटतो. जर तुम्ही सगळ्याच, इफ यू आर सेलिंग युअर प्रॉडक्ट टू एव्हरीवन, देन यू आर सेलिंग टू नो वन. तुम्ही जर सर्वांनाच तुमचे प्रॉडक्ट विकत असाल तर तुम्ही कोणालाच तुमचं प्रॉडक्ट विकत नाही.
तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोणता आहे, तुम्हाला त्या क्षेत्रातलं मार्केटिंग मधलं नॉलेज किती आहे, कशा पद्धतीने तुम्ही कॅम्पेन रन करता, तुमचं कॉपी रायटिंग कशी, कंटेंट रायटिंग कशी, त्या सर्व गोष्टींचा महत्वाचा रोल असतो त्याच्यामध्ये. आणि समजा मी दुकान ओपन केलेलं आहे कपड्याचं, हम्म, शेजारी आणखी कपड्याचंच दुकान हम्म, आहे किंवा चहाचं ओपन केलंय, शेजारी हम्म. 100 चहाची दुकान आहेत. बरोबर. अशा वेळी आपल्यासोबतचे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे लोकांना किंवा हे ग्राहकांना दाखवण्यासाठी ॲज अ ओनर म्हणून आपण काय केलं पाहिजे? बरोबर. आता भरपूर हे सांगण्याची पण गरज नाही. कारण Instagramवरती तुम्ही गेलं तर भरपूर लोक चांगल्या पद्धतीच्या फ्री मार्केटिंग करतात, रील्स बनवतात, व्हायरल करतात. मग त्यामधनं एक अट्रॅक्शन कशा पद्धतीने करता येईल आपल्याला, बरोबर. अट्रॅक्ट कसं करता येईल. दुकानं तर सेम असतात, कपडे पण हम्म. सेम असतात, त्यामध्ये काही फरक नसतो. पण तुमच्याकडेच लोक का आले पाहिजेत? मग काहीतरी त्याचं युनिक सेलिंग पॉईंट, USP काय आहे तुमच्या दुकानामधलं? मग तुमची ऑफर एखाद्या आठवड्यामध्ये तुम्ही एखादी ऑफर ठेवू शकता, की ह्या दुकानामध्ये दर सोमवारी ही 2 ते 3 या दरम्यान एवढी एवढी ऑफर असते, मग 50% डिस्काउंट असतो त्याच्यामध्ये. बरोबर. तर असं काहीतरी मी एक उदाहरण म्हणून सांगितलं, हम्म, किंवा हम्म, हम्म. ह्या दिवशी ह्या दुकानामध्ये ह्या टायमिंगला ह्या ड्रेसवरती अशा पद्धतीची ऑफर असते. हम्म, हम्म. किंवा एखाद्याचा मुलगा असेल, मुलगी असेल, मुलाने ड्रेस घेतला तर मुलीचा ड्रेस फ्री, असं हम्म. दिवाळी असेल, रक्षाबंधन असेल, अशा स्पेशल इव्हेंटला आपण त्या गोष्टी करू शकतो. आता एक गणित कसं आहे, की सर्वसामान्यांच्या घरात पाहायला गेलं तर लोक जिथं कमी किंमत आहे, ज्या बरोबर. दुकानात कमी किंमत आहे त्या दुकानात जातात. हो. पण तेच काही लोक असं पण म्हणतात, की जास्त किंमत असू दे, पण चांगल्या ब्रँडचं घेऊ. बरोबर. तर हे गणित तुम्ही कसं म्हणजे हे चांगल्या किमतीचं घेतलं पाहिजे, की आपण आपल्या दुकानात कमी किंमत ठेवून बरोबर. लोकांना जास्त आकर्षित केलं पाहिजे? बरोबर, एकदम. आता बिझनेस तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक तर कमीत कमी किमतीचं प्रॉडक्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांना विकू शकता. त्यामधनं स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन वाढतं. किंवा बरोबर. जास्तीत जास्त किमतीचं प्रॉडक्ट तुम्ही कमीत कमी लोकांना विकू शकता. त्यामधनं पण स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन बिझनेसचं स्टेबल राहतं. हम्म, आता फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही आमचे सार्थक वायचळ सरांची मुलाखत घेतली. हम्म. त्याच्यामध्ये आमचं ज्या ॲपवर आम्ही आता काम करतो, ग्रँड व्हेनियस प्रॉपर्टीज ॲपवरती, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा पोहोचण्याचा मानस आहे त्याच्यामध्ये. हम्म, मग त्याची प्राइस आम्ही कमी ठेवलेली आहे. मग कमीत कमी प्राइस मध्ये लोकांना जास्तीत जास्त त्याच्यामधल्या ज्या फॅसिलिटीज आहेत हम्म, त्याचा हम्म. ते लाभ घेऊ शकतात. ओके. आणि या सगळ्याला टार्गेट ऑडियन्स पण खूप महत्वाचा हो, असेल. एकदम बरोबर. कारण एखाद्या गावात जर समजा बिझनेस सुरू करायचा असेल तर तिथे हीच मेंटॅलिटी उपयोगाची पडते, की कमीत कमी किमतीत जास्तीत जास्तीत जास्त जास्त. लोकांपर्यंत बरोबर. पोहोचा. मग तुमची बिझनेसची नेसेसिटी काय आहे ते पण हम्म. त्यावर डिपेंड करतं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पार्टनरशिप. बिझनेसमध्ये पार्टनरशिप केली पाहिजे का? अनेक उदाहरणं अशी आहेत, की पार्टनरशिप मधून त्यांना फायदा झालेला आहे. बरोबर. ते पुढे सुद्धा गेलेले आहेत. पण बरोबर. भरपूर वेळा लोकांचा म्हणजे हाच कन्सर्न असतो, की पार्टनरशिप मध्ये नको बाबा बिझनेस सुरू करायला. बरोबर. का तर मग भांडणं होतात किंवा मग जो काही इन्कम येईल त्याच्यावरून वाद होतात. बरोबर. तुमचं काय सांगणं आहे, की पार्टनरशिप मध्ये केलं पाहिजे का? पार्टनरशिप तर असतातच बिझनेसमध्ये. पार्टनरशिप शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. मोठ्या मोठ्या कंपनीच्या पार्टनरशिप असतात, परंतु तुम्ही इनिशियल लेवलला पार्टनरशिप करताना तो तुमचा कोण आहे, नातेसंबंधामध्ये हम्म, किंवा हम्म. मित्र आहे, तो जर असेल तर सगळ्यात पहिली मस्ट गोष्ट अशी आहे की त्याला बिझनेसचं प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स आल्यानंतर त्याला फायनान्शियली काही फटका नाही बसला पाहिजे. म्हणजे त्यांनी ₹1,00,000 घरातले सगळ्यात शेवटचे दिले आणि बिझनेसला काही प्रॉब्लेम झाला तर तो तुम्हाला त्रासदायक होतो. माझे ₹1,00,000 तुझ्यामुळे गेले, ₹1,00,000 तुझ्यामुळे बरोबर. गेले. त्याच्यामध्ये मग तो प्रॉब्लेम येतो. त्यांनी शेवटचे पैसे जर तुम्हाला दिले असतील आणि त्याचा जर फायनान्शियल इफेक्ट जर त्याच्यावरती पडत असेल, तर मग त्याचा तो तुम्हाला त्यासाठी सहाय्यक होण्यासाठी पेक्षा, पार्टनर होण्यापेक्षा तो तुमच्यासाठी ते एक त्रासदायक पार्टनर होऊन जातो. मग तो बरोबर. त्याला पहिली गोष्ट बिझनेसचं पण नॉलेज नसतं, दुसरी गोष्ट त्याचं फायनान्शियल पण बॅकअप नसतो आणि मग तो लायबिलिटी होऊन जातो तुमच्यावरती. Okay. पार्टनर कधी बी लायबिलिटी, त्याची बिझनेसची मॅच्युरिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याला बिझनेसचं नॉलेज असलं पाहिजे. त्याचा स्वतःचा कुठला तरी एखादा व्यवसाय असता तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे पार्टनरशिपमध्ये ते होऊन जातं. बरोबर. मग तुम्ही स्लीपिंग पार्टनर घेताय की वर्किंग पार्टनर घेताय त्यावर पण ते डिपेंड असतं. वर्किंग बरोबर. पार्टनर, समजा तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन लॉन्च करायचंय, तुम्ही डेव्हलपर आहे, तर तुम्ही तुमच्या मित्राला मार्केटिंग तरी आलं पाहिजे किंवा डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीचं आलं पाहिजे. म्हणजे एकाने एक डिपार्टमेंट सांभाळल्यावर दुसरा दुसरा डिपार्टमेंट दुसरा. सांभाळतो आणि मग ज्यावेळेस पैसे यायला लागतात त्यावेळेस पण क्लॅशेस होतात. पण त्या पद्धतीने सुरुवातीपासूनच पार्टनरशिप करताना तुमची क्लिअरिटी. कधीच भांडणं नाही होणार. त्यासाठी 2 उपाय आहेत. पहिल्यापासूनच तुम्ही वकिलाच्या सहाय्याने सगळी पार्टनरशिप करायची बरोबर. आणि सीएच्या सहाय्याने सगळं ऑडिट करायचं. Correct. तुमची पार्टनरशिप मध्ये विदाउट डॉक्युमेंटेशन शक्यतो कुणी काय विदाउट डॉक्युमेंटेशन पार्टनरशिप करणे म्हणजे व्यवसाय, काय म्हणतो आपण, व्यावसायिक आत्महत्या केल्यासारखे, बरोबर. अशा पद्धतीने. आणि भरपूर वेळा कसं होतं, की बिझनेस करताना आहे ना स्ट्रेस
येतो खूप बरोबर. जास्त. कारण अर्थात तुमचा बिझनेस तुम्हाला टिकवायचा आहे म्हटल्यावर बरोबर. तुम्हाला त्या बिझनेसला तेवढा वेळ द्यावा एकदम लागतो. बरोबर. आणि भरपूर वेळा मग ते फायनान्शियल क्रायसिस येतात. बरोबर. अ, घरच्यांना वेळ देता येत नाही. अशा बरोबर. वेळी मग आपली मेंटॅलिटी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे एका बिझनेसमॅननं? नाही आता बरेच मुलं म्हणतात, की जॉब करण्यापेक्षा बिझनेस कधीही चांगला हे ते. पण बिझनेस हं. करायचा असेल तर हर्डल्स येतात, ऑब्स्टॅकल्स येतात. जॉब करत असताना तुम्हाला एकच बॉस असतो, तोच तुम्हाला प्रश्न विचारत असतो. ज्यावेळेस तुम्ही बरोबर. बिझनेस करायला जातात, तुमचे हजारो कस्टमर्स होतात, हजारो तुमचे ग्राहक बनतात. त्या हजारो हं. लोकांचं तुम्हाला ऐकायला लागतं, कारण कस्टमर हा देव असतो. मग त्याच्यामुळे हर्डल्स येतात, ऑब्स्टॅकल्स येतात, तुमचे लोन्स असतात, ई-एम-आय असतात, व्हेंडरचे पेमेंट असतात, एम्प्लॉईचे पेमेंट असतात, घराचं भाडं असतं, गाडीची ई-एम-आय असतात. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला एकट्याला मॅनेज करायचं असतं. तर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की काम करतानाच काम असं निवडायचं, की तुम्हाला ते काम नाही वाटलं पाहिजे, तुम्हाला ते बरोबर. एन्जॉयमेंट वाटली पाहिजे. म्हणजे विराट कोहलीला कधी क्रिकेट खेळण्याचा हं. कंटाळा येऊ शकत नाही. बरोबर. अजय अतुलला कधी म्युझिक कंपोज करण्याचा कंटाळा येऊ शकत नाही किंवा शाहरुख खानला कधी ॲक्टिंग करण्याचा कंटाळा हं. येऊ शकत नाही. एखादं ड्रम वाजवणारा असेल, त्याला त्याचं कामच त्याने असं निवडलंय, हं. की त्याला ते करताना आनंद वाटतो. हं, हं, हं. तर बिझनेस कधी पण निवडताना असं निवडायचा, की तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. सगळ्या त्रासातून तुम्ही बिझनेसच्या ठिकाणी ज्यावेळेस जाता, त्यावेळेस तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, "अरे, आलो आपल्या जागेवर." बरोबर. अशा आणि पद्धतीने. कसं आहे तरुणांना अलीकडे बिझनेसमध्ये यायची इच्छा खूप हो, असते, पण ते रिस्क घ्यायला घाबरतात. हो. तुमचं तरुणांना काय सांगणं आहे? तरुणांना एवढं सांगायचं बिझनेस जर चालू करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मेंटरशिप असली पाहिजे. तुम्ही LinkedInवरती जा, तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये जायचंय. बरोबर. हजार एक बिझनेसमॅनची लिस्ट काढा, त्यांना ईमेल पाठवा. त्याच्यानंतर काही ॲप्लिकेशन्स हं. आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या एंटरप्रेन्योर असेल, त्यांचे सल्ले घेऊ शकता. मग मार्केटिंगचा सल्ला, एखादा मार्केटिंग स्पेशलिस्ट हं. असेल, तर त्याचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. एखादा Facebook मार्केटिंगचा स्पेशलिस्ट असेल, तर त्याचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. असं ओव्हरऑल एक प्रॉपर अभ्यास करून बिझनेस चालू केला पाहिजे. कारण हं. बिझनेस हा विचार करायला, बोलायला खूप सोप्पा आहे. करायला बरोबर. खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेस येतो, पैशांचे व्यवहार असतात. तुम्हाला सगळं व्यवस्थित फॅमिली सांभाळायची असते, पर्सनल लाईफ सांभाळायची असते. ते इम्बॅलन्स कुठे न होता ते करता आलं पाहिजे. बरोबर. थोडक्यात तुम्हाला बिझनेस जर सुरू करायचा असेल, तर तो फक्त बोलून, आज बोललात, उद्या सुरू केला आणि परवा दिवशी तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस मिळवलं, असं होत नाही. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल, तर त्याच्या पाठीमागे तशी आखणी पण करावी लागेल. बरोबर. मार्केट रिसर्च तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला टार्गेट ऑडियन्स ठरवावा लागेल. स्वतःचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर पण काम करावं लागेल. सोबतच तुम्हाला तुमच्या बिझनेसला पण तेवढा वेळ द्यावा लागेल आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या घराला पण तेवढाच वेळ द्यावा लागेल. कारण घरातून जर किटकिट असेल, तर कामाच्या ठिकाणी लक्ष लागत नाही. थोडक्यात तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही बिझनेसमन सुद्धा होऊ शकता. पण त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे कंटिन्यूटी. तुम्ही जर सातत्य ठेवलं तर 100% सर जसं म्हणाले तसं 3 वर्ष तुम्ही तुमच्या बिझनेसला दिले, तर तुम्ही 100% यशस्वी होणार. पण तेच जर तुम्ही 6 महिन्यात बॅकफूटला आलात किंवा 1 वर्षात बॅकफूटला आलात, तर बिझनेसमन म्हणून तुम्ही चुकताय. तुमचा बिझनेस चुकत नाही. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांशी एवढ्या छान गप्पा मारल्या आणि बिझनेस बाबत इतकी सगळी माहिती दिलीत. तुमच्या पुढच्या करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.